नमस्कार सर्वांना, मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये 100% अनुदानित शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत. जाहिरात सविस्तर पाहूया. पाहिजेत 100% अनुदानित शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील आदेश क्रमांक दिला आहे. दिनांक दिला आहे 27 मे 2025च्या आदेशानुसार व माननीय सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग कोल्हापूर यांच्याकडे संस्था दाखल पत्र जाव क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे 1/7/2025 नुसार भटकाव विमुक्त समाज विकास मंडळ कोल्हापूर या संस्थेच्या महात्मा ज्योतिराव फुले कनिष्ठ महाविद्यालय कला व विज्ञान राजपूतवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे सहाय्यक शिक्षक शिक्षणसेवक ही पदे सरळ सेवा भरती भरण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. मित्रांनो, या ठिकाणी 100% अनुदानित शाळेत शिक्षक भरती करण्यात येत आहे. संस्थेचे नाव दिले आहे भटकाव विमुक्त समाज विकास मंडळ कोल्हापूर. या संस्थेच्या वतीने संचालित कॉलेजचे नाव दिले आहे महात्मा ज्योतिराव फुले कनिष्ठ महाविद्यालय कला विज्ञान. ॲड्रेस दिला आहे राजपूतवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे सहाय्यक शिक्षकाची पदभरती करण्यात येत आहे किंवा शिक्षण सेवकाची पदे सरळ सेवा भरतीने भरण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे किंवा जाहिरात देण्यात आली आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे, तक्त्यात दिला आहे. अनुक्रमांक, पदाचे नाव व विभाग, पदसंख्या, विषय व शैक्षणिक पात्रता, वेतन व भत्ते, संवर्ग, जातीचा प्रवर्ग. अनुक्रमांक 1, पदाचे नाव व विभाग. सहाय्यक शिक्षक शिक्षणसेवक म्हणून पदभरती करण्यात येत आहे. पदसंख्या एकूण 2 जागा. उच्च माध्यमिक आश्रमशाळा विभाग. उच्च माध्यमिक आश्रमशाळा विभागामध्ये खालील रिक्त पदे भरण्यात येत आहे. अनुक्रमांक 1, पदाचे नाव सहाय्यक शिक्षक किंवा शिक्षणसेवक म्हणून पद भरण्यात येत आहे. पदसंख्या एकूण 2 जागा. विषय दिले आहे. विषय जीवशास्त्र. शैक्षणिक पात्रता MSc BEd 1 पद. विषय भौतिकशास्त्र MSc BEd 1 पद. तर या ठिकाणी मित्रांनो 2 विषयाच्या जागा भरण्यात येत आहे. पहिला विषय जीवशास्त्र, शैक्षणिक पात्रता दिली आहे MSc BEd 1 जागा भरण्यात येत आहे. आणि दुसरा विषय आहे भौतिकशास्त्र फिजिक्स, शैक्षणिक पात्रता MSc BEd 1 पद किंवा 1 जागा भरण्यात येत आहे. मानधन किंवा वेतन व भत्ते शासन नियमानुसार शिक्षण सेवकाला जे मानधन मिळणार आहे तेच वेतन व भत्ते या ठिकाणी मिळणार आहे. संवर्ग, जातीचा प्रवर्ग, अनुसूचित जमाती ST शेड्यूल ट्राईब्स 1 जागा भरण्यात येत आहे. इतर मागास प्रवर्ग OBC एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. SC BC 1 जागा भरण्यात येत आहे. आर्थिक दुर्बल घटक EWS 1 जागा भरण्यात येत आहे. भटक्या जमाती NTB 1 जागा भरण्यात येत आहे. या सर्व दिलेल्या कॅटेगरीमधून 2 पदे भरणार क्रमाने आरक्षित पदास प्राधान्य दिले जाईल. इन्फॉर्मेशन, सूचना. शासन नियमानुसार जी किमान व कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे ती लागू ठरेल. तर मित्रांनो, या ठिकाणी शासन नियमानुसार जी किमान म्हणजे कमीत कमी व कमाल जास्तीत जास्त वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे ती या ठिकाणी लागू ठरेल. तसेच शासनाने वेळोवेळी लागू केलेल्या नियमानुसार ठरवून दिलेले समांतर आरक्षण धोरण व तत्संबंधी नियमावली लागू राहील. तर या ठिकाणी शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेले जे काही नियम आहे या नियमानुसार ठरवून दिलेल्या नियमानुसार समांतर आरक्षण धोरण व तत्संबंधी नियमावली या ठिकाणी लागू राहील. वरील नमूद तपशिलानुसार पात्र उमेदवारांनी आपला अर्ज, आवश्यक ती कागदपत्रे ट्रू कॉपी करून रजिस्टर पोस्ट अथवा स्पीड पोस्टाने दिनांक 15 जुलै 2025 अखेर संस्थेच्या महात्मा ज्योतिराव फुले कनिष्ठ महाविद्यालय राजपूतवाडी पोस्ट केरली तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर 416229 या पत्त्यावर पाठवावी. तर वरील नमूद तपशिलानुसार जे कोणी पात्र उमेदवार आहे अशा पात्र उमेदवारांनी आपला अर्ज आणि अर्जाला आवश्यक ती कागदपत्रे ट्रू कॉपी करून रजिस्टर पोस्ट करा अथवा स्पीड पोस्टाने दिनांक 15 जुलै 2025 अखेर संस्थेच्या महात्मा ज्योतिराव फुले कनिष्ठ महाविद्यालय, ॲड्रेस राजपूतवाडी पोस्ट केरली तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर 416229 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. अर्जदाराने अर्जात संपूर्ण पत्ता लिहायचा आहे. पिनकोड व चालू मोबाईल नंबर नमूद करायचा आहे. पात्र उमेदवारांनी स्वखर्चाने परीक्षेसाठी
व मुलाखतीसाठी उपस्थित राहावे। तर मित्रांनो, या ठिकाणी अर्ज पाठवत असताना अर्जात संपूर्ण पत्ता लिहायचा आहे, पिनकोड व चालू मोबाईल नंबर लिहायचा आहे। तसेच पात्र उमेदवारांनी स्वखर्चाने परीक्षेसाठी व मुलाखतीसाठी उपस्थित राहावे। या ठिकाणी परीक्षासुद्धा होणार आहे आणि मुलाखत घेतल्या जाणार आहे। प्राप्त अर्जाची छाननी करून लेखी परीक्षेचे पत्र पात्र उमेदवारास पाठवण्यात येईल आणि जे काही पात्र उमेदवार आहे अशा प्राप्त अर्जाची मिळालेल्या अर्जाची छाननी करून लेखी परीक्षेचे पत्र पात्र उमेदवारास पाठवण्यात येईल। पात्र उमेदवारांची 200 गुणांची लेखी परीक्षा पदाच्या अनुषंगाने व सामान्य ज्ञानावर आधारित सोमवार दिनांक 28 जुलै 2025 रोजी सकाळी वेळ दिला आहे 11 ते दुपारी 2 या वेळेत घेण्यात येईल। लेखी परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांची 15 गुणांची तोंडी व 10 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा त्याच दिवशी घेण्यात येईल। तर मित्रांनो, महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे। प्राप्त अर्जाची म्हणजे जे कोणी उमेदवार अर्ज पाठवणार आहेत अशा मिळालेल्या अर्जाची छाननी करून लेखी परीक्षेचे पत्र पात्र उमेदवारास पाठवण्यात येईल। पात्र उमेदवारांची 200 गुणांची लेखी परीक्षा म्हणजे रिटन टेस्ट घेण्यात येईल। लेखी परीक्षा पदाच्या अनुषंगाने व सामान्य ज्ञानावर आधारित घेण्यात येईल। दिनांक आहे सोमवार दिनांक 28/7/2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत। तर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे पदाच्या अनुषंगाने म्हणजे विषयाच्या अनुषंगाने व सामान्य ज्ञानावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे। परीक्षेचा दिनांक आहे 28 जुलै 2025। वेळ दिली आहे सकाळी 11 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत। लेखी परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांची 15 गुणांची ओरल म्हणजे तोंडी परीक्षा व 10 गुणांची प्रॅक्टिकल परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा त्याच दिवशी घेण्यात येईल। म्हणजेच 28 जुलै 2025ला 15 गुणांची तोंडी परीक्षा व 10 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे। टिप: भरती होत असलेल्या 2 पदांमध्ये उपलब्धतेनुसार आरक्षण पूर्ण करण्यात येईल। तर या ठिकाणी 2 पदांची भरती करण्यात येत आहे। या 2 पदांमध्ये उपलब्धतेनुसार आरक्षण पूर्ण करण्यात येईल। सदरची भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर स्थगित किंवा रद्द करण्याचे अधिकार संस्थेस किंवा निवड समितीस राहतील व त्याबाबत कोणतीही तक्रार करता येणार नाही। तर सदरची भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर स्थगित करता येते किंवा रद्द करण्याचे अधिकार संस्थेस किंवा निवड समितीस राहतील व त्याबाबत कोणतीही तक्रार या ठिकाणी करता येणार नाही। संपर्क मोबाईल नंबर 9421205222। कार्याध्यक्ष भटका व विमुक्त समाज विकास मंडळ कोल्हापूर। मुख्याध्यापक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा राजपूतवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर। जाहिरात क्रमांक 2 न्यू सरस्वती शिक्षण संस्था संचालित स्वर्गीय भैरवमल तनवानी विद्यामंदिर माध्यमिक। ॲड्रेस P92 बजाजनगर MIDC वाळूज छत्रपती संभाजीनगर। मित्रांनो, शाळेचे नाव दिले आहे स्वर्गीय भैरवमल तनवानी विद्यामंदिर माध्यमिक आणि हा ॲड्रेस दिला आहे। पाहिजे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी। मित्रांनो, या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 साठी शिक्षक भरती करण्यात येत आहे किंवा खालील रिक्त जागा भरण्यात येत आहे। रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे। विषय किंवा वर्ग शैक्षणिक पात्रता विषय सब्जेक्ट इंग्लिश विषयाची जागा भरण्यात येत आहे। शैक्षणिक पात्रता इंग्रजी विषयाकरिता BA किंवा MA B.Ed BA B.Ed चालेल किंवा MA B.Ed किंवा MA M.Ed चालेल। त्यानंतर विषय सब्जेक्ट विज्ञान सायन्स विषयाची जागा भरण्यात येत आहे। शैक्षणिक पात्रता BSc किंवा MSc B.Ed BSc B.Ed चालेल सायन्स किंवा MSc B.Ed सायन्स किंवा BE चालेल किंवा BTech। त्यानंतर आहे विषय सब्जेक्ट गणित मॅथमॅटिक्स। शैक्षणिक पात्रता BSc किंवा MSc B.Ed BSc B.Ed चालेल गणित किंवा MSc B.Ed गणित किंवा BE किंवा BTech। त्यानंतर आहे विषय सब्जेक्ट चित्रकला ड्रॉइंग। शैक्षणिक पात्रता BA ATD। इन्फॉर्मेशन सूचना मुद्दा क्रमांक 1 अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल। एक्सपिरियन्स ज्या उमेदवारांना आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल। मुद्दा क्रमांक 2 गुणवत्तापूर्ण असलेल्यांना आकर्षक मानधन देण्यात येईल। या ठिकाणी गुणवत्तापूर्ण असलेल्या उमेदवारांना आकर्षक मानधन आकर्षक वेतन देण्यात येईल। मुद्दा क्रमांक 3 मुलाखत दिनांक
7 जुलै 2025 वार सोमवार रोजी सकाळी 9 वाजता। तर मित्रांनो, या ठिकाणी मुलाखतीचा दिनांक दिला आहे 7/7/2025 म्हणजे 7 जुलै 2025, वार आहे दिवस सोमवार आणि वेळ दिली आहे सकाळी 9 वाजता मुलाखत घेतली जाणार आहे दिलेल्या दिनांकाला। मुद्दा क्रमांक 4, मुलाखतीसाठी कुठलेही मानधन देण्यात येणार नाही। मुलाखतीसाठी कुठलेही वेतन या ठिकाणी मानधन देण्यात येणार नाही। मुद्दा क्रमांक 5, सर्व जागा या मानधन तत्वावर आहेत। या ठिकाणी सर्वच जागेसाठी मानधन म्हणजेच वेतन मानधन तत्वावर मिळणार आहे। संपर्क मुख्याध्यापिका पहिला क्रमांक 9860468610 आणि दुसरा संपर्क क्रमांक 9881177994। जाहिरात क्रमांक 3, किसान विद्या प्रसारक संस्थेचे किसान कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, पारोळा, जिल्हा जळगाव। मित्रांनो, महाविद्यालयाचे नाव दिले आहे किसान कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, ॲड्रेस पारोळा, जिल्हा जळगाव। वॉक इन इंटरव्ह्यू, प्रत्यक्ष मुलाखत। आमच्या किसान कनिष्ठ महाविद्यालय पारोळा, जिल्हा जळगावमध्ये शैक्षणिक वर्ष 2025 ते 2026 करिता खालील विषयांची विनाअनुदान तत्वावरील उपशिक्षकांची पदे भरणे आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी किसान कनिष्ठ महाविद्यालय पारोळा, जिल्हा जळगावमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-2026 करिता खालील विषयांची विनाअनुदान तत्वावरील उपशिक्षकांची पदभरती करण्यात येत आहे। रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे। अनुक्रमांक, विषय, पदांची संख्या, पात्रता। अनुक्रमांक 1, विषय भौतिकशास्त्र फिजिक्स। फिजिक्स या विषयाची जागा भरण्यात येत आहे। पदांची संख्या 1 जागा भरण्यात येत आहे भौतिकशास्त्र या विषयाची। पात्रता MSc B.Ed, MSc फिजिक्स B.Ed। त्यानंतर अनुक्रमांक 2, विषय रसायनशास्त्र केमिस्ट्री या विषयाची जागा भरण्यात येत आहे। पदांची संख्या 1 जागा रसायनशास्त्र या विषयाची भरण्यात येत आहे। शैक्षणिक पात्रता MSc B.Ed, MSc केमिस्ट्री B.Ed। इन्फॉर्मेशन, सूचना, शैक्षणिक पात्रता व अटी। 1, वरील पदांकरिता शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व सेवा शर्ती इत्यादी महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार राहील, तसेच मागासवर्गीय उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल। महत्त्वाची सूचना आहे मुद्दा क्रमांक 1 मध्ये, वरील पदांकरिता शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व सेवा शर्ती इत्यादी महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार राहतील, तसेच मागासवर्गीय उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे। मुद्दा क्रमांक 2, वरील पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रांच्या म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटच्या व गुणपत्रिकांच्या प्रमाणित प्रतीसह दिनांक 12 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता प्राचार्य किसान कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पारोळा यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष अर्जासह व स्वखर्चाने मुलाखतीस हजर राहावे। तर उमेदवारांनी दिलेल्या तारखेला म्हणजेच 12 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीचे ठिकाण दिले आहे। प्राचार्य किसान कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पारोळा येथे कार्यालयात प्रत्यक्ष अर्जासह व स्वखर्चाने मुलाखतीस हजर राहायचे आहे। मूळ प्रमाणपत्र म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट व सोबतच गुणपत्रिकांच्या प्रमाणित प्रतीसह हजर राहायचे आहे। मुलाखतीचे ठिकाण ज्या ठिकाणी दिले आहे म्हणजेच मुलाखतीचे ठिकाण आहे कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहायचे आहे अर्जासह आणि स्वखर्चाने। डॉक्टर सतीश भास्करराव पाटील, माननीय आमदार, अध्यक्ष किसान विद्या प्रसारक संस्था। डॉक्टर Y.V. पाटील, प्राचार्य